हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांची आपण शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती साजरी करतोय। ते लोकनेते, कर्मवीर, मास उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माननीय हंसराज भैया आहिर, सन्माननीय आमदार विजयजी वडेट्टीवार, स्वागत समितीचे अध्यक्ष आमदार किशोरभाऊ जोरगेवार, सन्माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमच्या काकू शोभाताई फडणवीस, आमदार देवरावजी भोंगळे, सुधाकरजी आडबले, अशोकजी जीवतोडे, राहुलजी कन्नमवार, राजेंद्रजी कन्नमवार, संदीपजी गड्डमवार, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सूर्यकांत खनके, सुरेश महाकुलकर, सुदर्शन निमकर, प्रभाकर पारखी, अवधूत कोटेवार, अरुण धुटेकर, लक्ष्मण धोबे, विजय टोंगे, विपिन पालीवाल, आपले आयुक्त सीईओ विवेक जॉन्सन, आजचे सत्कार मूर्ती श्रीमती प्रभाताई चिलके, देवरावजी कासटवार, गजानन कोटेवार, रुपेश कोकावार, गजानन चंदावार, संपूर्ण या ठिकाणी उपस्थित असलेलं कन्नमवार कुटुंब आणि उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की लोकनेते, कर्मवीर दादासाहेब कन्नमवारांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी समारोहामध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे। मला ज्यावेळेस निमंत्रण मिळालं त्यावेळेस मी निश्चितपणे या कार्यक्रमाला येईन अशा प्रकारचं आश्वासित केलं होतं। आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रम आहे असं लक्षात आल्यानंतर मी विचार केला की ज्यावेळी शतकपूर्ती झाली होती त्यावेळी काही कार्यक्रम झाले होते का याचा मागोवा घ्यावा। तर माझ्या असं लक्षात आलं की दुर्दैवाने त्या काळामध्ये एक फक्त मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, कार्यक्रम घ्यावा असं ठरलं, पण जी काही कारणं असतील त्या कारणांमुळे ती जी काही शतकी अशा प्रकारची जयंती होती किंवा ते जयंतीचं जे वर्ष होतं ते काही त्या ठिकाणी साजरं होऊ शकलं नव्हतं। आणि म्हणून मला अगदी मनापासून वाटत होतं की या कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे। याचं कारण दादासाहेब कन्नमवार यांच्यासारखा एक नेता ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घेतला आणि सातत्याने आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राज्याचा विकास झाला पाहिजे हा ध्यास घेऊन एक व्रतस्थ अशा प्रकारचं जीवन ते सातत्याने जगले। आणि म्हणूनच अशा प्रकारच्या नेत्याचा समाजाला विसर पडू नये। समाजामध्ये अशा प्रकारचे जे नेते असतात हेच खऱ्या अर्थानं पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत असतात। आणि म्हणूनच मी हा निर्णय केला की हा कार्यक्रम आपण स्वीकारला पाहिजे आणि या कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे। आणि या निमित्ताने कर्मवीर दादासाहेब कन्नमवारांची आठवण ही पुन्हा एकदा समाजातल्या नव्या पिढीला झाली पाहिजे या दृष्टीने आज या ठिकाणी मी आलो। आणि म्हणून या समितीचे मी अतिशय मनापासून आभार मानतो की या चांगल्या कार्यक्रमाकरता आपण या ठिकाणी मला निमंत्रित केलं। मगाशी बोलत असताना आमच्या दोन्ही वक्त्यांनी सांगितलं वारांच्या संदर्भात। मला माहिती आहे वाघांचा आणि वारांचा जिल्हा आहे, पण आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार तर आमचे नेतेच आहेत, विजय भाऊ असतील किंवा किशोर भाऊ असतील आमचे मित्र आहेत। पण तुम्हाला एक सांगतो की कुठलेही वार असले तरी देखील त्यांचा आम्ही सन्मानच करतो, कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत। त्याच्यामुळे वार हे आडनाव आल्याबरोबर आमचे हात असेच असतात। पण
दादासाहेब कन्नमवारांनी ज्याचा इथे उल्लेख झाला की तुलनेनं कमी लोकसंख्या असलेला समाज, तुलनेनं थोडा मागास असलेला समाज किंवा मेहनतीचं कार्य करणारा समाज, अशा समाजात जन्म घेतल्यानंतर आणि दुर्दैवाने गरिबीत जीवन जगत असताना फार शिक्षण घेण्याची संधी न मिळता देखील ज्या प्रकारे त्यांनी आपलं व्यक्तिमत्व तयार केलं आपल्या स्वतःच्या मेहनतीनं, आणि महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, यांचा एक मोठा पगडा हा त्या ठिकाणी दादासाहेबांवर होता आणि त्या सगळ्या विचारातनं त्यांचं नेतृत्व हे तयार होत गेलं. आणि म्हणूनच त्या काळामध्ये काँग्रेसचं काम त्यांनी सुरू केलं, वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले आणि इतकं त्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्याचं ते अगदी मंत्रमुग्ध करणारा तो काळ होता की ज्या काळामध्ये असं सांगतात की 1941ला त्यांच्या कन्येचं निधन झालं आणि त्या ठिकाणी कन्येला अग्नी द्यायची वेळ होती, पण ते मात्र नागपूरमध्ये एक आंदोलन चाललं होतं इंग्रजांच्या विरुद्ध आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व ते करत होते आणि नेतृत्व करत असल्यामुळे ते त्या ठिकाणी अग्नी देण्याकरता किंवा अंतिम संस्काराला देखील जाऊ शकले नाहीत. अशा प्रकारची मंडळी होती की जी ध्येयवादाने प्रेरित होती. आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपल्याला शांत बसता येणार नाही अशा प्रकारचा विचार करणारी मंडळी होती. आणि म्हणूनच एक मोठं संघटन हे त्यांनी उभं केलं. मगाशी ज्याचा उल्लेख झाला त्यांना आपलं जे मध्य प्रदेशचं राज्य होतं त्याच्यामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण सगळ्यात महत्त्वाचं होतं की त्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात विदर्भ वेगळा झाला पाहिजे या संदर्भातले विदर्भातल्या नेत्यांमध्ये एक आंदोलन होतं, एक सगळ्यांची इच्छा होती. पण पंडित नेहरूजींनी त्या काळामध्ये सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्राला जर मिळायची असेल तर सर्व मराठी भाषिकांचं एक राज्य करा, अन्यथा ही मुंबई गुजरातला जाईल. आणि मग महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आणि विशेषतः यशवंतराव चव्हाणांनी विदर्भातल्या नेत्यांना साथ घातली की जर मराठी भाषिक सगळे एक झाले नाहीत तर मुंबई जी आपली आहे, महाराष्ट्राची आहे, मराठी माणसाची आहे, हे गुजरातला जाईल आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एकत्रित या. खरं म्हणजे याचा उल्लेख मगाशी झाला की ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र तयार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण असा प्रश्न होता